जळगाव दि. 29 जुलै 2025. अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जळगाव येथे कार्यशाळा संपन्न. जळगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणि सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आज 29 जुलै 2025 रोजी अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम 1989 आणि त्यामधील सुधारणा 2016 अंतर्गत जनजागृती व प्रभावी अंमलबजावणीसाठी एक महत्त्वपूर्ण कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जळगाव येथील अल्पबचत भवन जिल्हाधिकारी कार्यालय आवारात ही कार्यशाळा संपन्न झाली. मान्यवरांची उपस्थिती आणि मार्गदर्शन. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा नेना बोदर्डे, अप्पा पोलीस अधीक्षक श्री अशोक नखाते, जिल्हा शासकीय अभियोक्ता श्री सुरेंद्र काबरा, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण श्रीमती नंदा रायते, विशेष अधिकारी शासकीय निवासी शाळा श्री राजेंद्र कांबळे, यशदा पुणेचे प्रशिक्षक श्री सुभाष केकाड आणि बार्टीचे प्रकल्प अधिकारी सचिन गिरमे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यशाळेच्या सुरुवातीला सहाय्यक आयुक्त श्रीमती नंदा रायते यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कायद्याच्या अंमलबजावणीची माहिती दिली आणि समाजावर होणारा त्याचा सकारात्मक प्रभाव स्पष्ट केला. जिल्हाधिकारी माननीय श्री आयुष प्रसाद यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात सामाजिक परिस्थिती सुधारण्यात कायद्याच्या भूमिकेवर प्रकाश टाकला. तर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी कायद्याची अंमलबजावणी करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यशाळेचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कायद्याच्या महत्त्वाच्या पैलूंवर सखोल चर्चा. या कार्यशाळेत पोलीस, महसूल आणि ग्रामविकास विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. जिल्हा शासकीय अभियोक्ता श्री सुरेंद्र काबरा आणि यशदा पुणेचे प्रशिक्षक श्री सुभाष केकाड या तज्ज्ञांनी कायद्यातील महत्त्वाची कलमे, तपास प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया, कायदा अंमलबजावणीतील अडथळे तसेच पीडित व्यक्तींना मिळणारी मदत यावर सखोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समाज कल्याण तथा बार्टीचे तालुका समन्वयक अनिल पगारे यांनी केले. तर श्री राजेंद्र कांबळे, विशेष अधिकारी शासकीय निवासी शाळा यांनी उपस्थितांचे आभार मानले. सामाजिक समतेसाठी महत्त्वाचे पाऊल. या कार्यशाळेमुळे अधिकाऱ्यांमध्ये संवेदनशीलता निर्माण होऊन कायद्याची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित होण्यास मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. जातीय सलोखा, कायद्यानुसार न्यायप्रक्रिया आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने ही कार्यशाळा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरली. या कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी सहाय्यक आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि तालुका समन्वयक यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यशाळेला विविध शासकीय विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.